नमस्कार. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ्स, कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी, डिपार्टमेंट ऑफ एम.एड, डॉक्टर राठोड लाजवंती, हेड ऑफ द डिपार्टमेंट एम.एड. आज आपण संशोधनाचे दृष्टिकोन पाहणार आहोत. सेमिस्टर फर्स्ट, कोर्स नंबर 4, इंट्रोडक्शन टू रिसर्च मेथड, रिसर्च ॲप्रोचेस, प्रत्यक्षार्थवादी दृष्टिकोन आणि प्रकृतीवादी दृष्टिकोन हे 2 संशोधनाचे दृष्टिकोन आहेत. प्रत्यक्षार्थवादी दृष्टिकोन याच्यामध्ये संशोधन हे मूल्ययुक्त असते. वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. संशोधकाला व्यक्तिगत प्रभाव वेगळा ठेवावा लागतो. या संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर केला जातो. तटस्थ निरीक्षण ठेवणे आवश्यक असते. संशोधन मूल्याच्या माध्यमातून होते. या संशोधनामध्ये नैसर्गिक घटनांचा अभ्यास तटस्थ पद्धतीने केला जातो. प्रत्यक्षार्थीवादी दृष्टिकोनाची गृहीतके. नियतिवाद यामध्ये निश्चित संबंध दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. निश्चित संबंध शोधला पाहिजे. विश्वासार्ह संबंध शोधला पाहिजे. सामान्य नियमांची मांडणी या संशोधनामध्ये केली गेली पाहिजे. निगमनात्मक तर्कशास्त्र या संशोधनामध्ये मर्यादित सदस्यांचे निरीक्षण केले जाते. सामान्य नियम प्रत्यक्ष अनुभवावर आधारित नसतात. मनोनिर्मित सामान्य नियम असतात. सामान्य नियम सर्वकालीन असणे कठीण असते. काल आणि संदर्भ निरपेक्षता. सामान्य नियम योग्य अटींची पूर्तता झाली तरच खरे ठरतात. प्रत्यक्ष व्यवहारात अनेक घटना परिस्थिती विचारात घ्यावी लागते. सर्वसामान्य नियम कालांतराने क्षीण होतात. सामान्य नियम प्रस्थापित करणे अशक्य होते. निरीक्षक व निरीक्षक पूर्णतः स्वतंत्र असतात. या संशोधनामधील माहिती संकलनाची साधने. या संशोधनामध्ये प्रश्नावली, मुलाखत, प्रत्यक्ष निरीक्षण, परंपरागत साधने, प्रतिक्रियात्मकता याचा समावेश होतो. हे संशोधन करत असताना प्रतिसादकाकडून होणाऱ्या त्रुटी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. शोध अभ्यासास समाविष्ट केल्याचे समजते व स्वतंत्र व वर्तनामध्ये बदल होण्याची शक्यता असते. प्रतिसादक याच्यामध्ये अप्रामाणिक बनतो. कृत्रिम प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो. त्रुटीपूर्ण माहिती देतो. संशोधकाचा विरोधक बनतो. अपेक्षित प्रतिसाद देतो. त्याचबरोबर परंपरामान्य प्रतिसाद देतो आणि कोणताही विचार न करता प्रतिसाद देण्याची प्रक्रिया या ठिकाणी घडून येण्याची शक्यता आहे. वास्तवतेचे स्वरूप याच्यामध्ये मूर्त स्वरूपाचा समाविष्ट असतो. वस्तुनिष्ठ निरीक्षण केले जाते. व्यक्तिनिरपेक्ष प्रतिसाद देण्याची शक्यता असते. भौतिक व सामाजिक निरीक्षण केले जाते. स्वतंत्र चल घटकाचा याच्यामध्ये विचार केला जातो. लहान भागाचा अभ्यास या संशोधनामध्ये केला जातो. पुढचा आहे प्रकृतीवादी दृष्टिकोन. याच्यामध्ये संशोधन हे विकेंद्रीकरण असते. एकाच वेळी अनेक भागाचे निरीक्षण केले जाते. एकाच वेळी अनेक घटकाचे निरीक्षण केले जाते. मूर्त आणि साकार कृत्यावर हे आधारित आहे, म्हणजेच परिकल्पनेवर आधारित असते. संशोधक व प्रयुक्त दोघांचा सहभाग याच्यामध्ये असतो. म्हणजे ज्याच्यावर संशोधन केले जात आहे, ज्याच्याविषयी संशोधनार्थ माहिती मिळवली जात आहे, तो आणि संशोधक हे दोघंही यामध्ये सहभागी असतात. एक अनुशासित अन्वेषण किंवा संशोधन यामध्ये केले जाते.
प्रकृतीवादी दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील पद्धतीने सांगता येतील. संशोधन हे मूल्यबद्ध असते. सामग्री, संकलन, मूल्ये, विश्लेषण यांचा परिणाम संशोधनावर होतो. समस्या, अभिगम, सिद्धांत आणि संदर्भ यांच्यात सुसंगतता असेल तरच निष्कर्ष विश्वसनीय असतात. निसर्गातील प्रत्येक घटकात आंतरक्रिया घडत असतात. आंतरक्रियात निश्चित दिशा नसते. परिणामाबाबत भाकीत करता येत नाही. घटक परिस्थिती सापेक्ष असतात. वैयक्तिक सापेक्ष ज्ञानाचा संग्रह केला जातो. संशोधक व प्रयोज्य वस्तू या एक दुसऱ्याला प्रभावित करण्याच्या दृष्टीने सतत आंतरक्रिया यांच्यामध्ये घडून येतात. वास्तवता बहुविध व निर्मित असतात. संपूर्णपणे अभ्यास यामध्ये केला जातो. संशोधनात उत्तरापेक्षा प्रश्न निष्पन्न होण्याची शक्यता असते. समाज आणि नैसर्गिक विज्ञानाचे हेतू एकच आहेत. स्पष्टीकरण आणि भाकीत करण्यासाठी उपयुक्त सर्वसामान्य नियमांचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो. समाज आणि नैसर्गिक विज्ञान पद्धती समान आहेत. संकल्पनांच्या मूल्यवस्तूंचा स्वरूपात व्याख्या करणे अशक्य आहे. काल आणि स्थान या बाबतीत सारखेपणा दिसून येतो. निसर्ग नियमांचा शोध घेणे शक्य आहे. व्यक्तिगत वैशिष्ट्ये नाहीशी व सर्वसामान्य कारणांचे निष्पन्न होण्याची शक्यता याच्यामध्ये दिसून येते. अशा प्रकारे आपण प्रकृतीवादी दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये सांगू शकतो.